शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। वाकोडी फाटा दरेवाडी येथे राहत असलेल्या एका व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला होता। त्याचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सोन्या बापू गुलाब सूर्यवंशी असे मयत व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोन्या बापू सूर्यवंशी याने आपल्या राहत्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना 28 मार्च रोजी रात्री उशिरा घडली। त्यानंतर त्याच्या पत्नी कल्पना सूर्यवंशी यांनी त्यांना तत्काळ सावेडी रस्त्यावरील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते। जगभरातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर LPGला पर्याय म्हणून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना केरोसिन मिळणार आहे, परंतु अनेक परवानाधारक विक्रेत्यांनी केरोसिन वितरणाला नकार दर्शवला होता। यावर राज्य शासनाने किरकोळ परवानाधारक विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जेऊर शिवारातील सोलर केबलची चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील 4 आरोपींना जेरबंद केले। त्याच्याकडून 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 9,51,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। संतोष अशोक जाधव, करण वैश्य भोसले, मनोज सुनील लिंबोरे, परमेश्वर वैश्य भोसले असे आरोपींचे नावे आहेत। सावेडी उपनगरातील संजीवनी हॉस्पिटल परिसरात प्रेमदान हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या शाखेत चोरीची घटना घडली आहे। चोरट्यांनी बँकेच्या बाहेर जनरेटर सुरू करण्यासाठी ठेवलेली 6,000 रुपये किमतीची बॅटरी चोरून नेली आहे। या प्रकरणी बँकेचे शाखा अधिकारी अमित विश्वास कानडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। शहरातील भिंगार परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर भिंगार कॅम्प पोलीस पथकाने कारवाई करत सुमारे 60,000 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे। या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शनिवारी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास भिंगार येथील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात कॅन्टोन्मेंटच्या गाळ्याजवळील एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।